व्हिडिओ प्रसारित केले, यांची लायकी काय हे जनतेने दाखवली। सातव्या फेरी अखेर शरददादा सोनवणे अपेक्ष उमेदवार यांनी 26,000+ मतं घेतलेली आहेत। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। शरददादा विजयाच्या दिशेने घोडदौड करतायत, काय वाटतंय? आम्हाला छान वाटतंय। दादा सगळ्यांना सहकार्य करतात, अर्ध्या रात्रीचे आमचे फोन उचलतात। त्यांचा विजय, बाकीचे हे आमचेच आहेत, त्यांनाही आमचे सगळ्यांना एवढं सांगणं आहे की सगळेजण छान काम करतात। सत्यशील दादाचं काम पण छान झालं। त्यांनी कारखाना व्यतिरिक्त त्यांच्या जास्त संपर्क नव्हता, तरी पण त्यांचं छान काम झालं। शरददादा विजयाच्या दिशेने चाललेत, कसं वाटतंय? बरं वाटतंय। अर्ध्या रात्रीला फोन करून, अर्ध्या रात्रीला जरी फोन केला ना तरी धावत येणारा माणूस शरद दादा। काय शेवटपर्यंत ते असं लीड पकडून धरतील, काय वाटतं? छान वाटतंय। शरददादा विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत, काय सांगा? 100% विजयच होणार। विकास पुरुष सच्चा आमदार, गोरगरिबांचा काईवारी, शरददादाच विजयी होणार। रिक्षा सुसाट आहे, काय सांगा? रिक्षाच येणार होते, कारण कामच नाही कुणाची, फक्त आपला माणूस जो सुखदुःखात सामील होतोय तो एकमेव आमदार आहे, म्हणजे शरददादा सोनवणे। जरी आमदार नसले तरी पण आमदार म्हणून 5 वर्ष ह्या आमदारापेक्षा जास्त काम करणारा एकमेव आमदार आहे शरददादा सोनवणे। महाराष्ट्रात अपक्ष हा असा एकमेव आमदार असणार आहे का जो मंत्रीपद घेणार आहे, आणि अपक्ष आमदार सगळ्यात जास्त लीडने येणार आहे। आणि जो आमदार होता तो 4 नंबरला किंवा 3 नंबरला असणार आहे, आणि सत्यशील 2 नंबरला, आणि दादा आमचे 1 नंबरला राहणार आहे। आणि खरोखर ज्यांनी आपलं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीमागे आहे ना, तो माणूस ह्या जगात राज्य करणार आहे। आणि या महाराष्ट्राच्या पटलावरती शरददादा सोनवणे हे नाव इतिहासामध्ये अजरामर होणार आहे। शरददादा सोनवणे विजयाच्या दिशेने घोडदौड करतात। रिक्षा सुसाट आहे, रिक्षा सुसाट पळालेली, दादा आमदार म्हणजे आम्ही आमदार। फक्त लीड मोजण्यासाठी हे कार्यकर्ते उभे आहेत। आमचा विजय जाहीर झालेला आहे, त्याच्यामुळे विजय नाही। आणि नेत्यांना आता कळून चुकलंय, शिवसैनिकांच्या मागावते कळून चुकलंय सगळ्यांना। नेते म्हणजे पक्ष नाही, शरददादांच्या मागे ही सगळी सामान्य जनता आहे। आणि आता लोकांना कळून चुकेल, नेत्यांच्या जीवावर निवडणूक नसती, सामान्य लोकांच्या जीवावर निवडणूक असती। 2014ला जसे ते विजय झाले होते महाराष्ट्रातले एकमेव आमदार, तसे अपक्ष सुद्धा बाजी मारतील। बाजी मारणार 100%। आता काय बाजी मारायचंच राहिलं नाही, काय बाजी मारायचंच काय राहिलं नाही, झाले। सामान्य जनता जी आहे ना, ती जी लाट होती ना 2014ला, ती लाट नाही पण सुप्त लाट ज्याला म्हटलं जातं ना, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन, आदिवासी सर्वांनी मत शरददादाला केले, कारण आपला माणूस हा शिक्का गोरगरिबांचा माणूस। दादा काय पॉज कर, दुसरं घे पटापट माझ्यासोबत काही तरुण कार्यकर्ते, त्यांच्याशी बातचीत करूयात। कसं पाहता या निकालाकडे? शरददादा सोनवणे, पहिल्यापासून आम्ही तेच सांगतोय, शरददादा भीमाजी सोनवणे, गोरगरिबांचा काईवारी, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात येणारा आपला माणूस। आणि जो 14 ते 19 2014-2019 जो तालुक्याचा विकास केला ना, त्या विकासाची फळ आत्ता जनतेने दिली। 2019ला दुर्दैवी पराजय पत्करावा लागला, काही त्याच्या मागे कारण होती, परंतु आता जनतेने निवडणुकी हातात घेतली आणि शरददादा भीमाजी सोनवणेच आमदार होणार, गोरगरिबांची रिक्षा आमदार होणार। बस। रिक्षा सुसाट आहे, कसं पाहता? जुन्नर तालुक्यात सर्वात पहिला इतिहास घडला आणि अपक्ष आमदार निवडून येतोय। जुन्नर तालुक्याचा खरं पाहिलं तर एक इतिहासच पाहायला लागेल। याआधी कोणीच अपक्ष आमदार जुन्नर तालुक्याने निवडून दिलेलं नाही, परंतु शरद भीमाजी सोनवणे हे अपक्ष आमदार, आणि या ठिकाणी मात्र रिक्षा सगळीकडेच सुसाट पळत आहे। शरददादा भीमाजी सोनवणे कमीत कमी आता 10 ते 15,000 लीडनी पुढे चाललेले आहेत। 7व्या फेरी अखेर शरददादा सोनवणे हे 26,000 मतांनी, दोन्ही उमेदवारांनी एवढे पैसे वाटले तरी पण जनतेने शरददादा भीमाजी सोनवणे यांना स्वीकारले। म्हणजे पैसा म्हणजे निवडणूक नाही, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात कोण येतो तर तो आपला माणूस येतो, आणि तोच आमदार झाला पाहिजे। ही धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई होती आणि ती जिंकले असं वाटतंय? 100% शरददादा सोनवणे जिंकणार, आणि जिंकले म्हणून आम्ही कालच जाहीर केले होते ग्रुपवर।
आम्हाला इलेक्शन झालं लगेच कळलं होतं की शरददादा आमदार आहेत. तुमचं गाव कोणतं? चिंचोली काशीद चिंचोली. तिकडून कोण चाललं होतं? शरददादा चालू होते. काय भावना आहे आता विजयाच्या दिशेने घोडदौड करतायत? होणार, त्यांचा विजय नक्की होणार बघा, 100%. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की जे 20 ते 35-40 वयोगटातील जो तरुणांचा गट आहे तो शरददादांच्या मागे असल्याचं या ठिकाणी दिसून येते, कारण की या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे यंग जनरेशन आहे. मला असं वाटतं की यंग जनरेशननं ही जी निवडणूक आहे ती हातामध्ये घेतलेली होती, त्यामुळेच खऱ्या अर्थानं शरददादांच्या बाजूनं हा निकाल झुकताना दिसतोय. काय वाटतं या निकालाकडे पाहून? नाही, दादा नक्की आमदार होतील असा आमचा विश्वास आहे, कारण की आम्ही सर्वसामान्य जनतेने आणि तरुण वर्गाने ही निवडणूक हातात घेतली होती, त्यामुळे दादांचा विजय हा नक्की आहे. 7व्या फेरी अखेर सुद्धा आघाडीवरती आहेत. काय वाटतं? अहो हे आता लाट आलेली आहे, ही लाट काय आता रिटर्न येत असते का? जशी लाट आली आहे तसं ते वाढत जाणार. आता फक्त लीडच मोजायचंय, फक्त लीड मोजायचं. आता ही लाट कधीच रिटर्न येणार नाही. ही रिक्षाची लाट आहे आणि जुन्नरचा पहिला अपक्ष आमदार शरददादा सोनवणे हा इतिहास घडणार आहे. जुन्नर मध्ये अजून अपक्ष आमदार नाही, शरद सोनवणेचा अपक्ष आमदार. अपक्ष सगळ्यांवर भारी दिसताना दिसतोय. काय वाटतंय? नक्कीच ज्यावेळेस जनता मागच्या पंचवार्षिकला चुकली होती, यावेळेस जनतेने नक्कीच शरददादांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना विजयी केलेला आहे. आणि शरददादा सोनवणे हा खरं तर नक्कीच जुन्नर तालुक्याचा शिलेदार आहे. हे जनसमुदाय हा दिसतोय, हा नक्कीच शरददादांच्या पाठीमागे होता आणि ह्याच विश्वासाने हा जनसमुदाय इथे आलेला आहे त्यांच्या विजय पाहण्यासाठी. त्यामुळं कोणी जे म्हणत होते 25,000 लीड येणार, 15,000 लीड येणार, त्यांचं हे साफ ते खरं बोलत होते. ते शरददादा सोनवणे 25,000 मतांनी लीडला राहणार म्हणजे राहणार. अरे विरोधकांना एकच भीती, आमचा दादा लीड घेतोय तरी किती. खरं तर आपण पाहतोय की उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जल्लोष साजरा करताना हे कार्यकर्ते आपण पाहतोय, कारण की 7व्या फेरी अखेर देखील 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष असलेले शरददादा सोनवणे हे आघाडीवरती आहेत. त्यांनी या ठिकाणी जे काही पक्षाचं पाठबळ नसताना जी आघाडी घेतली आहे, त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी जमलेले जो काही जनसमुदाय आहे, दादांवरती प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये एकच आनंदाची लाट या ठिकाणी दिसून येतोय. आमदार आहे बरं का, दादा आमदार म्हणजे तुम्ही सुद्धा.